तर आता आपण रेशो ॲनालिसिसमध्ये क्वेश्चन नंबर 5 बघू क्विक रेशोचा. तर त्याने आपल्याला करंट लायबिलिटी दिली 1,50,000, बँक ओव्हरड्राफ्ट दिले 50,000, वर्किंग कॅपिटल दिले 4,00,000 आणि इन्व्हेंटरी दिली आहे 1,00,000 आणि त्यांनी म्हटलंय कॅल्क्युलेट क्विक रेशो. तर आपण सोल्युशन बघून घेऊ. या ठिकाणी त्यांनी काय दिलंय आपल्याला, करंट लायबिलिटी दिली आहे पण आपल्याला क्विक लायबिलिटी शोधायची. तर क्विक लायबिलिटीमध्ये आपण पाहिलं होतं, तर क्विक लायबिलिटीमध्ये आपल्याला लिक्विड लायबिलिटीमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲडव्हान्स रिसिव्ड येत नाहीत. म्हणजे करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट अँड ॲडव्हान्स रिसिव्ड जर आपण मायनस केलं तर आपल्याला लिक्विड लायबिलिटीज म्हणजेच क्विक लायबिलिटी मिळते. तर लिक्विड असेट्समध्ये आपल्याला करंट असेटमधून मध्ये स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्स येत नाही, कारण जी लिक्विड असेटमध्ये अशा प्रकारची असेट्स येतात जे इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होतात. तर स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्स इमिजिएटली कॅशमध्ये कन्वर्ट होत नाही, त्यामुळे ते आपल्याला लिक्विड असेटमध्ये येत नाही. तर आपण त्याच्यामुळे आपल्याला करंट लायबिलिटीमध्ये त्याने आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट दिलाय तर ते आपलं मायनस होईल. त्याच नंतर दिले आपल्याला वर्किंग कॅपिटल दिले 4,00,000 आणि इन्व्हेंटरी दिले 1,00,000. तर आता या ठिकाणी आपल्याला लिक्विड क्विक असेट सुद्धा आपल्याला दिली नाही, तर ती सुद्धा आपल्याला फाइंड करून घ्यावी लागेल. तर आपण क्विक असेट्स फाइंड करण्यासाठी आपण वर्किंग कॅपिटल, तर आपण सुरुवातीला करंट असेट आपल्या फाइंड करून घेऊ. तर आपल्याला करंट लायबिलिटीज प्लस वर्किंग कॅपिटल जर केलं तर आपल्याला करंट लायबिलिटी येते. आपली ही बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटच्या इथे येते वर्किंग कॅपिटल आणि नंतर येते करंट लायबिलिटीज. ठीक आहे. तर इथं येतं फिक्स असेट आणि करंट असेट्स, टोटल असेट. तर आपल्याला वर्किंग कॅपिटल दिले आणि करंट लायबिलिटी दिली, तर ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला करंट असेट्स भेटेल. आपल्याला फिक्स असेट दिलेलं नाही आहे. त्यानंतर इन्व्हेंटरी दिली तर आपल्याला करंट असेटमधून आपण आधी ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला करंट असेट मिळेल. करंट असेटमधून आपण इन्व्हेंटरी मायनस केली. इन्व्हेंटरी हे करंट क्विक असेटमध्ये येत नाही, कारण ते आपली कॅशमध्ये इझिली कन्व्हर्ट नाही होत, त्यामुळे हे आपलं मायनस होईल. हे करंट असेटमधून आपली इन्व्हेंटरी लेस केली तर आपल्याला क्विक असेट्स मिळेल. तर आपण त्यानंतर आपल्याला क्विक असेट्स आणि क्विक लायबिलिटी फाइंड झाल्यानंतर आपण क्विक रेशोचं फॉर्म्युला यूज करायचा आणि आन्सर फाइंड करायचं. तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. तर सुरुवातीला आपल्याला त्यांनी दिलंय तर करंट लायबिलिटी आपण हे दिली आहे. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट दिलाय 50,000, वर्किंग कॅपिटल दिले 4,00,000, इन्व्हेंटरी दिले 1,00,000 आणि क्विक रेशो आपल्याला फाइंड करायला सांगितलंय. तर आपण आता क्विक रेशोचा फॉर्म्युला आहे आपला. क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. तर आपल्याला सुरुवातीला क्विक असेट फाइंड करायचे आहे, पण आपल्याला क्विक असेट दिले नाही. तर आपण हे जी मेथड आहे मी हे असं बॅलन्स शीट आपण टी फॉर्म मध्ये बॅलन्स शीट इथे येते आपलं वर्किंग कॅपिटल, त्यानंतर ॲड करंट लायबिलिटी. तर असेट साईडला येतात फिक्स असेट आणि करंट असेट. तर आपल्याला
क्विक असेट फाइंड करायचं आहे, पण आपल्याला या ठिकाणी करंट असेट दिलेले नाहीये. तर आपण सुरुवातीला काय करू, करंट असेट आपण फाइंड करू. जर आपण ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल करंट असेट्स. आपल्याला फिक्स असेट दिली नाही, त्यात फक्त इन्व्हेंटरीज दिली आहे. ते आपल्या इथे करंट असेट्समध्ये, त्यामुळे ते या ठिकाणी फिक्स असेट काहीच इफेक्ट होणार नाही. तर ह्या दोघांचं ॲडिशन केली म्हणजे वर्किंग कॅपिटल आणि करंट लायबिलिटीची ॲडिशन केली तर आपल्याला करंट इन असेट्स मिळेल. तर आपण तो आधी ते काढून घेऊ. करंट असेट्स इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल प्लस करंट लायबिलिटी. तर वर्किंग कॅपिटल आपल्याला दिलंय 4 लाख प्लस करंट लायबिलिटी दिले 1,50,000. तर दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला आता 5,50,000 करंट असेट. तर करंट असेटमध्ये आपल्याला दिले इन्व्हेंटरी. तर आपण इन्व्हेंटरी मायनस केली, कारण इन्व्हेंटरी मायनस का होईल, कारण इन्व्हेंटरी ही इमिजिएटली कॅशमध्ये कन्व्हर्ट नाही होत, त्यामुळे क्विक असेटमध्ये आपली इन्व्हेंटरी येत नाही. तर आपल्याला क्विक असेट इज इक्वल टू करंट असेटमधून आपण इन्व्हेंटरी मायनस केली तर आपल्याला मिळेल क्विक असेट. करंट असेट मायनस इन्व्हेंटरी. तर करंट असेट आपल्याला मिळाले 5,50,000. इन्व्हेंटरी आहे 1 लाख. तर आपली क्विक असेट आली 4,50,000. तर त्यानंतर हे भेटले आपल्याला क्विक असेट. त्यानंतर एक क्विक लायबिलिटी फाइंड करून घेऊ आपण. क्विक लायबिलिटी इज इक्वल टू करंट लायबिलिटी. तर आपल्याला क्विक लायबिलिटी फाइंड करताना आपल्याला इथे बघा करंट असेट दिलेली करंट लायबिलिटी दिलेली आहे. करंट लायबिलिटी दिलेली आपल्याला 1,50,000. त्यानंतर आपल्याला जर त्यातून बँक ओव्हरड्राफ्ट आपलं येत नाही, कारण बँक ओव्हरड्राफ्ट आपलं इमिजिएटली कॅशमध्ये कन्व्हर्ट नाही होत, त्यामुळे आपण ते करंट लायबिलिटीमधून बँक ओव्हरड्राफ्ट मायनस केलं तर आपल्याला क्विक लायबिलिटी भेटेल. तर करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. तर करंट लायबिलिटी आपल्याला दिली 1,50,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिले 50,000. तर आपल्याला करंट लायबिलिटी आली आपली 1 लाख. तर आता आपल्याला करंट असेट आणि क्विक असेट्स आणि क्विक लायबिलिटी आपल्याला मिळाली आहे. तर आता आपण फॉर्म्युला यूज करू क्विक रेशोचा. तर क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. तर आपली क्विक असेट आहे 5 लाख. क्विक असेट आहे आपली 4,50,000. तर क्विक लायबिलिटी आपली 1 लाख डिवायडेड बाय 1 लाख. तर 40 कट होतील. तर इथे 4.5 डिवायडेड बाय 1. तर आपला क्विक रेशो आला. क्विक रेशो इज इक्वल टू 4.5:1.
किंवा 5 1 5 2 10 7 5 ते 5 5 9 54 म्हणजे किंवा हा फॉर्म्युला ॲज रेशो आपला 9:2 सुद्धा होईल और 9:2. ठीक आहे. तर हा आपल्याला भेटला क्विक रेशो. यानंतर आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं तर आपल्याला करंट लायबिलिटी दिली होती, बँक ओव्हरड्राफ्ट दिला होता, वर्किंग कॅपिटल दिला होता आणि इन्व्हेंटरी दिलं होतं. तर आपण क्विक रेशोमध्ये आपण क्विक असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी करतो. तर आपल्याला क्विक असेट्ससाठी फाइंड करण्यासाठी आपल्याला करंट लायबिलिटी दिली होती आणि वर्किंग कॅपिटल दिलं, तर दोघांचे ॲडिशन केलं तर आपल्याला करंट असेट्स मिळाली. करंट असेटमधून आपण इन्व्हेंटरी मायनस केलं, कारण इन्व्हेंटरी क्विक असेटमध्ये येत नाही, तर ती मायनस केल्यानंतर आपल्याला क्विक असेट मिळाली. आणि क्विक लायबिलिटी फाइंड करण्यासाठी आपण करंट लायबिलिटीमधून बँक ओव्हरड्राफ्ट मायनस केला तर आपल्याला क्विक लायबिलिटी मिळाली. त्यानंतर क्विक रेशोचा आपण फॉर्म्युला यूज केला आणि आपला जो रेशो आला तो आला 9:2. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे.